मित्रांनो, विचार करा. एखादा माणूस एकाच वेळी जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी, अंतराळात जाणारी खाजगी रॉकेट कंपनी आणि मानवी मेंदूला संगणकाशी जोडणारा प्रकल्प कसा काय चालवू शकतो. जेव्हा लोक त्याला वेडे म्हणत होते, तेव्हा त्यांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. आज आपण अशाच एका रिअल लाईफ आयर्नमॅनची गोष्ट पाहणार आहोत. इलोन मस्क. इलोन मस्क यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा आणि दुर्लक्षित पैलू म्हणजे त्यांचे मौनाचे तत्त्वज्ञान. मस्क जेवढे मोठ्याने काम करतात, तेवढ्याच शांततेत ते निर्णय घेतात. त्यांचे मौनाबद्दलचे विचार हे केवळ शब्दाचे नसून ते एका ऊर्जा व्यवस्थापनाचे शास्त्र आहे. मस्क मानतात की आपण दिवसातून हजारो निरर्थक शब्द बोलून आपली मानसिक ऊर्जा खर्च करतो. जर तुम्हाला काहीतरी क्रांतिकारी शोधायचे असेल, तर तुम्हाला गोंगाटापासून लांब जावे लागेल. मौन ही अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या मेंदूला रिसेट करू शकता आणि अशक्य गोष्टीचे उत्तर शोधू शकता. अनेकदा लोक विचारतात, इलोन, तुम्ही इतके मोठे निर्णय घेताना घाबरत नाही का? यावर मस्क सांगतात, मी घाबरत नाही, कारण मी निर्णय घेण्यापूर्वी मौनाचा वापर करतो. जेव्हा तुम्ही शांत असता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला आयमगंडाला, म्हणजेच जे भीती निर्माण करते, त्याला शांत करता आणि तुमच्या फ्रीफ्रंटल कॉर्टेक्सला, म्हणजेच जे तांत्रिक निर्णय घेते, त्याला सक्रिय करता. याचा अर्थ मौन म्हणजे भीतीवर विजय मिळवण्याचे हत्यार आहे. मस्क जेव्हा एखादी मोठी घोषणा करतात, तेव्हा ते ओरडून सांगत नाहीत. ते फक्त एक ट्विट करतात आणि एक साधे वाक्य बोलतात. ज्या गोष्टीला ओरडून सांगावे लागते ती कदाचित सत्याच्या जवळ नसते. जे सत्य आहे ते शांत असते. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात 100% प्रामाणिक असता, तेव्हा तुम्हाला ओरडण्याची गरज पडत नाही. तुमचे कामच जगात धिंगाणा घालत असते. मस्क जेव्हा मुलाखतीमध्ये दीर्घ शांतता घेतात, तेव्हा ते समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावतात. शांत बसणे ही एक पॉवर प्ले पद्धत आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाच्या प्रश्नावर उत्तर देण्यापूर्वी शांत बसता, तेव्हा समोरचा माणूस असुरक्षित होतो आणि अधिक बोलू लागतो. मौन तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा मनाचा अभ्यास करण्याची संधी देतो. मस्क यांचा असा विश्वास आहे की दिवसाच्या शेवटी स्वतःशीच शांत राहणे हेच यशाचे रहस्य आहे. मस्क सांगतात, मी दररोज रात्री काही वेळ असा घालवतो जिथे मी कोणाशी बोलत नाही. मी फक्त माझ्या चुकाचे विश्लेषण करतो. जर तुम्ही स्वतःच्या मौनात स्वतःला फेस करू शकत नसाल, तर तुम्ही जगाला फेस करू शकत नाही. त्या काळात मस्क यांच्या आयुष्यात एकाच वेळी 3 सर्वात मोठी संकटे आली होती, ज्याने कोणत्याही माणसाची मानसिकता उद्ध्वस्त केली असती. स्पेसएक्सचे पहिले 3 रॉकेट लॉन्च फेल झाले होते. मस्क यांनी आपली सर्व पुंजी, जवळपास $100 दशलक्ष त्या रॉकेटमध्ये जळून खाक झाली होती. त्यांच्याकडे 4थ्या प्रयत्नासाठी लागणारे पैसेच उरले नव्हते. त्यांनी स्वतःच्या मित्रमैत्रिणीकडून हात उसने पैसे मागून ते रॉकेट उभारले होते. मस्क म्हणतात, जर हे 4थे रॉकेट फेल झालं असतं, तर स्पेसएक्स कायमची बंद झाली असती. त्या रात्री मस्क यांना झोप लागत नव्हती. ते रात्रभर आपल्या ऑफिसच्या टेबलावर बसून शून्याकडे पाहत होते. दुसरीकडे त्यांची टेस्ला कंपनी ही मरणासन्न अवस्थेत होती. जागतिक आर्थिक मंदीचा काळ होता. गुंतवणूकदार पैसे द्यायला तयार नव्हते. मस्क यांनी आपली शेवटची उरलेली संपत्ती टेस्लामध्ये ओतली होती. परिस्थिती इतकी बिकट होती की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मस्क आठवड्याला 100 तास काम करत होते, तेही फक्त कॉफी आणि ब्रेडच्या जोरावर. ज्यावेळी व्यावसायिक आयुष्यात ते नरक भोगत होते, त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांचा घटस्फोट झाला होता. एका बाजूला स्वप्न जळत होतं, दुसऱ्या बाजूला घर तुटलं होतं. मस्क सांगतात, ते दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात काळे दिवस होते. मला सकाळी उठतानाही भीती वाटायची. मला वाटायचं की मी काहीच करू शकत नाही. पण इथेच खरी मौन आणि संघर्षाची ताकद दिसून आली. इतक्या संकटातही मस्क कुठेही डगमगले नाहीत. त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. त्यांनी मीडियासमोर येऊन सहानुभूती सांगितली नाही. ते फक्त शांत राहिले. त्यांनी काय केले, ते फॅक्टरीमध्ये गेले, आपल्या इंजिनियर्सना हाताशी धरले आणि जमिनीवर झोपून काम करू लागले. त्यांनी रात्रीचा दिवस केला.
जेव्हा जगाला वाटत होतं की हा माणूस संपलाय, तेव्हा तो माणूस इतिहास घडवण्याची तयारी करत होता. जेव्हा फेल्कॉन 1 रॉकेट आकाशात झेपावले, तेव्हा मस्क यांनी पहिला श्वास घेतला. ते रॉकेट यशस्वी झाले. अवघ्या काही दिवसातच नासाने त्यांना 1.6 अब्ज डॉलर्स कंत्राटे दिली. मस्क यांनी मृत्यूच्या दाढेतून टेस्ला आणि स्पेस एक्सला या दोन्ही कंपन्यांना बाहेर काढले. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही असे दिवस येतील जेव्हा तुम्हाला वाटेल की सगळं काही संपले. लोक तुमच्यावर हसतील, तुमची साथ जोडून जातील. पण लक्षात ठेवा, इलोन मस्क तेव्हाही शांत होते आणि त्यांनी फक्त कामावर लक्ष केंद्रित केले. संघर्ष हा तुम्हाला संपवण्यासाठी नसून तुम्हाला आकार देण्यासाठी येतो. जर मस्क त्या दिवशी हार मानून घरी बसले असते, तर आज आपण त्यांच्या यशाबद्दल बोललो नसतो. तुमच्या संघर्षात शांत राहा, कारण शांततेतच तुमच्या यशाचा पाया रचला जातो. मित्रांनो, इलोन मस्क यांनी मौनाचा वापर कधीही कोणाला हरवण्यासाठी केला नाही, तर स्वतःला जिंकण्यासाठी केला आहे. लक्षात ठेवा, जो शांत राहून विचार करतो तोच इतिहासाची पाने बदलतो. गोंगाट करून तुम्ही फक्त क्षणिक लक्ष वेधून घेऊ शकता, पण मौन राखून तुम्ही एक साम्राज्य उभे करू शकता. कारण जगातला सर्वात मोठा आवाज हा यशाचा असतो, जो साध्य करण्यासाठी तुम्हाला आधी शांततेच्या मार्गावर चालावं लागेल. मस्क यांच्या आयुष्यात रोज हजारो सूचना येतात, लाखो मत येतात, पण ते त्यातलं नक्की काय स्वीकारतात? त्याचं उत्तर आहे मौनातून मिळालेला फिल्टर. मस्क सांगतात, जर तुम्ही तुमच्या मनाचा आरसा शांत ठेवला तरच तुम्हाला कचरा आणि हिरा यातील फरक समजतो. गढूळ पाण्यात जसं प्रतिबिंब दिसत नाही, तसं गोंगाट असलेल्या डोक्यात आयडिया दिसत नाही. मस्क यांचे मौन हे त्यांच्या मेंदूचा फिल्टर आहे, जो निरर्थक गोष्टींना बाहेर काढतो आणि फक्त ध्येयाला आत घेतो. रणभूमीवर योद्धा जेवढा शांत असतो, तेवढा तो घातक असतो. मस्क हे बिझनेस जगातील योद्धा आहेत. जेव्हा एखादा प्रतिस्पर्धी मस्क यांच्या टेस्ला किंवा स्पेस एक्सवर टीका करतो, तेव्हा ते लगेच प्रत्युत्तर देत नाहीत. उलट ते अधिक शांत होतात. ते या शांततेत प्रतिस्पर्ध्याची पुढची चाल काय असेल याचा अंदाज घेतात. मौन म्हणजे शस्त्र म्यान करून ठेवणं नाही, तर शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घेतलेली ती विराम अवस्था आहे. तुम्ही जेवढे कमी बोलता, तेवढे समोरच्याला तुमचे पुढचे पाऊल ओळखणे कठीण जाते. माणूस तेव्हाच जास्त बोलतो जेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करायचे असते. पण मस्क यांच्याकडे सिद्ध करण्यासाठी काहीही नाही. त्यांच्याकडे फक्त करून दाखवण्यासाठी ध्येय आहे. ज्याला स्वतःच्या क्षमतावर विश्वास असतो, तो ओरडत नाही. मस्क यांचे मौन हे त्यांच्या अहंकाराचा अंत आहे. ते जगाला सांगत नाहीत की मी कोण आहे, ते जगाला स्वतःहून शोधायला लावतात. ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या टीकेला उत्तराने नाही तर शांततेने समोर जाल, त्या दिवशी तुम्ही मानसिकरित्या अजिंक्य बनाल. कोणतीही मोठी निर्मिती ही गोंगाटात होत नाही, ती एकांतात आणि शांततेत जन्म घेते. जेव्हा मस्क रॉकेटच्या इंजिनचा विचार करतात किंवा मेंदूमध्ये चिप बसवण्याचा विचार करतात, तेव्हा त्या शांततेत विज्ञानाचे नियम त्यांच्याशी बोलत असतात. गोंगाटात तुम्ही फक्त इतरांचे ऐकता, पण शांततेत तुम्ही विश्वाचे नियम ऐकता. जर तुम्हाला काहीतरी ब्रेक थ्रू करायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या दिनचर्येतून किमान 30 मिनिटे मौनासाठी बाजूला काढावी लागतील. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण किती ऊर्जा रोजच्या निरर्थक वादात आणि स्पष्टीकरणात घालवतो? मस्क यांच्या मौनामागचं एक मोठं गुपित म्हणजे ऊर्जा संवर्धन. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या टीकेवर प्रतिक्रिया देता, तेव्हा तुमची मौल्यवान मानसिक ऊर्जा त्या टीकेला देता. मस्क यांनी ठरवले की ते ही ऊर्जा कोणालाही फुकट देणार नाहीत. जेव्हा तुम्ही शांत राहता, तेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण ऊर्जा तुमच्या प्रोजेक्टवर आणि तुमच्या ध्येयावर लावता. लक्षात ठेवा, बोलणं ही खर्च आहे आणि मौन ही गुंतवणूक आहे. मस्क अनेकदा टीकाकारांना उत्तर देत नाहीत. हे दुर्लक्ष करणं म्हणजे अहंकार नाही, तर ती एक रणनीती आहे. जर तुम्ही प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्याला थांबून दगड मारलात, तर तुम्ही कधीच तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. मस्क यांना हे चांगलं ठाऊक आहे की ज्यांना तुम्हाला खाली खेचायचं आहे, त्यांना तुमच्या शांततेपेक्षा
जास्त त्रास, कशाचीही भीती वाटत नाही. तुमचं शांत राहणं हे त्यांना सांगत असतं की तुमचं माझ्या आयुष्यात काहीही महत्त्व नाही. हे मौन त्यांना दिलेले सर्वात मोठे उत्तर आहे. लोक म्हणतात की मी हे केलं, मी ते केलं. मस्क हे कधी स्वतःच्या यशाचे डिंगीत वाजत नाहीत. जे लोक खरोखर काहीतरी मोठं निर्माण करतात त्यांना ते जगाला सांगावं लागत नाही. ते काम स्वतःच बोलतं. मस्क जेव्हा स्पेसएक्सचं रॉकेट लॉन्च करतात तेव्हा ते तिथे उभे राहून भाषण देत नाहीत. ते फक्त एक बटन दाबतात आणि रॉकेट आकाशात झेपावतं. ते रॉकेटच उडणं हेच त्यांच्या सर्वात मोठं आणि प्रभावशाली भाषण असतं. तुम्ही जे काही करता ते इतक्या प्रभावीपणे करा की तुम्हाला तुमच्याबद्दल एकही शब्द बोलायची गरज पडू नये. विज्ञान हे कधीही ओरडून शिकता येत नाही. त्यासाठी शांततेची गरज असते. जेव्हा इलॉन मस्क रॉकेटच्या इंजिनबद्दल विचार करतात तेव्हाचे जगाच्या नियमाचा नाही तर विज्ञानाच्या नियमाचा विचार करतात. हे नियम कोणाशीही बोलत नाहीत. ते फक्त शांत असतात. ज्याला हे शांत नियम कळतात तोच जगाला बदलतो. जर तुम्हाला तुमच्या कामात मास्टर बनायचं असेल तर जगाचा आवाज बंद करून तुमच्या कामाची शांत भाषा समजून घ्यायला शिका. तुमचा आवाज तुमच्या कामात असू द्या, तुमच्या शब्दात नाही. अशाच नवीन आणि प्रेरणादायी गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत शांत राहा आणि कामात मग्न राहा. जय हिंद, जय शिवराय.